बाबा माणूस आहे का आहे बाबा कुंभकर्ण आहे का ओ उठा ओ उठा ओ सकाळ झाली ना उठा ना काय माणूस आहे बाबा ओ उठा ना जनावर तिकडे झोपू दे ना हा झोपू दे ना माणसाले बापा 9 वाजून राहिले ना काय झोपू द्या करू राहिले एवढं म्हटलं वावर पेरलं वावरात कोणी आहे का नाही हा माकडं गिकडं काय आले तर काय बाबा माणूस आहे बाबा मी तर वैतागली बाबा काय करा बाबा कुठं जा रे कुठं जा कुठं मरा जातो ना तू काय टेन्शन घेऊन राहिली हा जातो ना तुझा नंबर न तिकडे मा काय डोकं खाऊ राहिली झोपू देत नाही हा जगू देत नाही हा जगू दे ना जरा 2 मिनिटं हा आली उठवाले जातो जाय तू बोले चहा घे कर पहिले मस्त लगाची दिमाग खातात लगाची उठल्या सुटल्या चहा द्या निरा लावलं मा मांग जा तोंड घेऊन धुवा पहिले तुम्ही चहा करते मी लवकर जा वावरात कोणी आहे का हा 9 वाजून राहिले तरी माणूस झोपाचा पत्ता नाही उठाचा पत्ता नाही काहीच नाही हा जरा म्हटलं टेन्शन तर काहीच नाही वाटते तुम्हाला हा असं काय वाटते तुमचं तुला हा बघ माझ्या घरी राहायचं का राहायचं असेल थांब माणूस किती राहायचं इथे शिल्लकच्या हुबाशा नाही मारायच्या चालली लगाची जा चहा कर पहिले आलो मी तोंड धुवून जा जरा बोलले की राग येते माणसाले जा करते मी चहा जा सांगू राहिली मोठी माय बिन झोपूतून उठवलं लगाचं मस्त झोपलं होतं ना काही गरज जाय अबे धसकट या अबे त्याच्यावर उभा राहिला अबे उतर खाली बॉक्स आहे ना ते काय राजा तुम्हाला काय बोला आता अरे माझं वजन आहे का येऊन 10-15 किलो वजन आहे काय बोला तुम्हाला आता अबे कसं बैकल आहे का बे तू अबे त्याच्यावर उभा राहिला तू काय लगा ते सामान आहे ना उतर ना त्याच्यावर लक्ष अबे उतर म्हणतो उतर ना बाबा कशाला ते लोक खाऊ राहिला तू उतर ना त्याच्यावर बरोबर आहे ना त्याचं तुझं वजन कमी आहे का धसकटायला का उतर ना काय बोला बा तुम्हाला आता काय समजत नाही बा तुम्हाला आता कसं मला माझी हाईट देवानं मला कमी दिली म्हणून काही बोलता मला तुम्ही असं असते का म्हणजे देवानं म्हणजे मला काय आता उतर म्हणतात उतराच लागल ना बरं उतरतो हा बोल सांग काय पाहिजे तुले माय बिंद लोक खाते लगायचं याच्यावर उभं राहते त्याच्यावर उभं राहते डबल का तू याच्यावर उभं राहिला तुझे ते पाय आहे का नाही जेवढे तुझे पाय दिसता का नाही तेवढंच कापतो मी आता डबल तू फक्त त्या बॉक्सवर उभा राह तू तुला सांगतो मी कसं काय असते कसं काय नसते ते लायला दिमाग खाऊ राहिलं लगायचं हो जेवढे देवानं पाया दिले तेवढे कापा तुम्ही काय बोला बा जाऊ द्या मी काय म्हणतो शॅम्पूच्या पुड्या द्या 10च्या त्यानंतर 1 किलो साखर द्या आणि पत्तीची पुडी द्या लवकर द्या मला कसं टाइमपास करू नका पटकन द्या बर जशी तुझी इच्छा आणि पैसे कधी देत कधी देतो तू तुझ्या बाप येते सकाळी रामपायर येत नाही सकाळी तोंड टाकवते तुझ्या बुडा पुरा दिवस खराब जाते माया त्याच्यानंतर ती माय येते अबे तुम्ही पैसे कधी देता बे कधी देता पैसे तुम्ही एक दिवस असा आहे का एक दिवस बा तुम्ही खरंच बा पैसे दिले आता हे पण उधारीच आहे वाटते उधारीत आहे का हे अरे बा उद्याच देतो ना पैसे म्हणजे संध्याकाळीच देतो ना हो काय टेन्शन घेता तुम्ही संध्याकाळी 5 वाजता तुमच्या घरी हो मग पैसे देतो ना मी अरे मी आहे ना हो का संध्याकाळी आणून देशील का मग बर ठीक आहे का पैसे देत जा बे तुम्ही अबे जनाची नाही तर मनाची तर लाच ठेवा रे पैसे देत जा फक्त एक फुकट आहे का काय राजा बोला तुम्हाला संध्याकाळी पैसे आणजो सुखदेव अबे काही सामान किमान देऊ नको त्याले अबे तुला ते पैसे देत नाही मला माहित आहे कसं काय ते मग काय त्याला का त्याला सामान देऊ नको अरे हो ना देतो ना पैसे या माणसाचं काय ऐकता तुम्ही मी देतो ना तुम्हाला पैसे काय टेन्शन घेऊन राहिले सबन पैसे मी सबन हिशोब क्लिअर करतो मला आज पैसे भेटू राहिले सबन करतो मी क्लिअर मग काय तर संध्याकाळी देतो ना पैसे सुखदेव अबे पैसे देत ना तुला ते इतक्या दिवस त्यांनी तुला पैसे दिले नाही तुला वाटते ते आज संध्याकाळी पैसे देते अबे हे धसकट पैसे देते का बे अबे हे मग काय तर अरे मान्य आहे जाऊ दे बुवा चाल ठीक आहे दिल बुवा पैसे पण मी काय म्हणतो घेणं आताच घेणं पैसे का धडा लागले का आपण का अंबानी आहे का हो बरोबर आहे आपण का अंबानी आहे का पैसे दे रे लवकर पैसे दे हो ना तुला ते सांगू राहिलो का अबे आपण का अंबानी आहे का पैसे का धडायला लागते का अबे जेव्हा कष्ट करायला लागते तेव्हा जाऊन आपल्याला पैसे भेटतात तेव्हा जाऊन काही ना काही येते बा आलं बा घरी काहीतरी आपल्याला मेहनत करायला लागते कष्ट करायला लागते तेव्हा जाऊन घरी पैसे येते आणि तुला काय वाटते हे देते हे अबे येले तू सामान देऊ नको अबे येले तू उपास नको करू हो रे बरोबर आहे तुला हा सामान पाहिजे असेल भाऊ पैसे आण पहिले जाय पहिले घरी जाय पैसे आण त्या बुडा जवळून आण का कुठून आण ते मला सांगू नको आपण का मी का अंबानी आहे का तुला का अंबानी दिसतो का अबे अंबानी पैसे सोडत नाही का मग काय तर 300 रुपयाचा बॅलन्स तर 300 रुपयाचा बॅलन्स 10 रुपये कमी करत नाही का तुला काय वाटते मी तुला उधारी देत नाही मला तू पहिले पैसे आण मग मी तुला सामान देतो पहिले तू पैसे आण चाल जाय लवकर घरी जाय
अरे काय सांगा तुम्हाला, आता माझ्याजवळ कुशा नाही ना, मला दुपारी पैसे भेटतात ना, म्हणून तुम्हाला मी म्हणून राहिलो. तुम्हाला मी संध्याकाळी पैसे आणून देतो, सबन हिशोब क्लिअर करतो ना. द्या ना तुम्ही सामान, द्या ना, मग आंघोळ राहिली ना, लवकर द्या ना, शॅम्पूच्या पुड्या द्या, अर्धा किलो साखर द्या, पत्तीची पुडी द्या, द्या ना, देतो ना तुमचे पैसे. काय राहते 10-20 रुपयासाठी एवढे पाहू राहिले तुम्ही? इथपर्यंत होतं का? मग काय तर सुखदेव तो याला सामान द्यायला भाऊ, तुला पैसे भेटत नाही सांगू राहिलो मी तुले. अबे का तू का अंबानी आहे का बे? हो कैलास भाऊ, काय करू राहिले तुम्ही? आता आम्ही आमचं पाच बशी, तुम्हाला काय करायला लागते? ढोळा करायला लागते. पाहतो ना आम्ही, आमचा हिशोब आहे ते आम्ही क्लिअर करतो. तुमचं काय मनात उड्या मारवले तुम्ही, खन करू राहिले. तुम्ही काय मनात बोलू राहिले? अरे म्हणत काय बोलवलं मी मा मित्र आहे ते, सुखदेव मा मित्र आहे ते, सांगायला लागल की कसं काय करायला लागते, कसं काय नाही करायला लागत. मग काय तर अबे तुझ्यासारख्या माणसाने पैदास कशी काय झाली म्हणजे मी पैदास कशी काय झाली? लिमिट क्रॉस करू नका. चाललेलं का जे पैदा कसे काय झाले म्हणजे काय म्हणजे काय बोलवले तुम्ही? तुम्ही काय मदत करू राहिले बरं? होय आवाज खाली भाऊ, जेवढे हाईट आहे का नाही तेवढा आवाज कर, सांगू राहिलो मी तुले. माया नांदी लागू नको तू. अबे माया नांदी लागायचं नाही, एवढं लक्षात ठेव. मी अबा लय हरामखोर मनुष्य भाऊ, माया नांदी लागूच नको तू. मला शिल्लक नको बोलू. शिल्लक बोलत काही वांदाच नाही ना, पण आम्ही आमचा हिशोब पाहतो ना. आम्हाला उधार दिल ते, नाहीतर फुकट दिल. पण तुम्हाला काय मदत करू राहिले तुम्ही? माया काऊन तुम्ही इकडे तिकडे करू राहिले? मला माया जगू द्या ना, मला सुखानं. तुम्हाला काही गरज होती का तरी बोलायची? आणि मस्त ते माणूस देत होता ना मला सामान. आले म्हणतात मी, आपण काय मुकेश अंबानी आहे का? पैसे झाडायला लागले का? मेहनत करायला लागते. तुम्हाला कोण बोलायला सांगितलं शिल्लक? काय भांडणं करू राहिले बे 50-60 रुपयासाठी लगा? सुखदेव काय लगा? जाऊ दे ना, कैलास लगा. तू कशाला लगा त्यात तेल टाकू राहिला बे? सांगा, मी तेल टाकू राहिलो? अरे बा जे आहे ते खरं सांगू राहिलो मी. हे पैसे देत नाही, हे धसकडे पैसे देत नाही ना, मला माहित आहे. मग काय तर सुखदेव त्याला सामान गिमान देऊ नको बरं. मा गोष्ट ऐक तू, सांगू राहिलो मी तुला, पैसे देत नाही ते. हो बरोबर आहे कैलास, तू हे पैसे देत नाही हे बरोबर आहे. तुला समजा सामान पाहिजे असेल, पहिले तू पैसे आण घरून, जाय घरी जाय, पैसे आण, तेव्हा तुला सामान भेटते. भांडणं काही करू नका तुम्ही आता. श्याम माय बहिणीच मस्त सामान देत होत ना ते, म्हणत मी पाय टाकले ना. थांब रे कैलाशया, तुला असं फिटवतो रे मी. थांब रे तू, थांब आता. असं तुला थांब तू आता जरासा, तुला कसं सांगतो कसं काय असते. थांब तू. बर हो आणतो, पैसे आणतो, देतो तुमचे पैसे. हो चला येतो मग. हो येतो. हो 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 जाय पैसे आण तू पहिले. हो जाय. फोन नसतं लगाचं, पैसे काही देत नाही, काहीच नाही. उधारी करते. कैलास लगा ते बरोबर आहे का? पैसे देत नाही लगा, ते लय भारी येते. हो ना, मला माहित आहे ना लोक कसे असतात कसे नाही. हे धसकट लय भारी आहे, अबे लय गुन्हे आहे हे धसकट, मला माहित आहे ना. जाऊ दे आता काय करतं ते, कसं जेव्हा त्यानं पैसे आणले तेव्हाच त्याला सामान द्यायचं. हो लय भारी येते धसकट. हो चल येतो मग मी जरा. ते मला घरी आता भूक लागली, आता बसा म्हटलं बरं. जाऊ दे आता, हे झालं नाही तर माया द्यायचं झमकली ना. आता काय करते काय माहित बोलते आता. ते काय करते बे, काय होते बे त्याच्याकडून? काहीच करत नाही. तू काय एवढा लोड घेऊन आला? अरे लक्ष काय झालं? मगापासून पवराला मागे टक आवडलं काय मी तुले? काही नाही रे, काही नाही झालं. एका माणसाला आपल्याला मारायचं, पण असं मारायचं भाऊ त्याले अबे आधी मेलच पाहिजे. लय माझ्या दिमाग लय सटकला आता. माझ्या दिमागाच्या वरी गेलं ते आता. अबे झालं काय मला हे सांग ना तू पहिले. तुला कोणी बोललं का? मला सांग तू, मी पाहतो कोण कसं आहे कोण कसं नाही ते. सांग ना, नाव सांग त्याचं. नाव का? ते कैलास कानफोडे. अबे लयच भारी आहे ना भाऊ ते. सकाळी मी दुकानात गेलतो, सुखदेवले म्हटलं दे म्हटलं बा उधारीतनी अर्धा किलो साखर, शॅम्पूच्या पुड्या आणि पत्तीची पुडी देतो म्हटलं बा संध्याकाळी पैसे. ते कैलास नाही का? अबे नाही द्यायचं, असं तशा लोकांना काऊन देतो तू? सामान द्यायचं नाही. आपण का भिकारी आहे का? अंबानी आहे का आपण? एवढं कशाला करायचं, एवढं कशाला द्यायचं? हे टकलं धसकट, हे पैसे देत नाही ना. अबे लय बोललं बा ते, पुरं लावलं सांगितलं त्या सुखदेवले. ते सुखदेव देत होता बरं मला. पण हे कैलास हे मेलं ना बे आता, हे मेलं मग हातानं. हा म्हणजे असं झालं का? ते त्यानं लावलं सांगितलं नाही का? बरं आहे ना, काढू ना मग काटा त्याचा. लय एरी ते लय फळफळ करू राहिले इतक्यात मी. लय भारी लागते ते. माय बिन त्याला मले का नाही तर काय होणार आता? वाटी जातात नाही त्याच्या, मोठा आहे जरासा. मग काय बोला त्याला आता? त्या वाटी गेला का ते? बरं करू ना, काटा काढू ना मग त्याचा. मी त्याचा विचार करू आलो कसा काटा काढता. त्याला मारायला पुरत नाही, कारण की ते मोठा पण आहे. एका हाताने फेकायचं होते आपल्याला नाही का? मोठा पण आहे, ताकद आहे त्याच्या अंगातनी. नाही काय ना काय करावं लागते. कसा मी विचारच करू आलो की कसा त्याचा काटा काढा, पण मला काय समजूच नाही राहिलं. काय करावं झाबऱ्या, काय करा बरं? बरं आता तू म्हणतोस ना, बरं काटाच काढायचा ना, मग काटाच काढून आपण असा काढू काटा त्याचा. बस डबल वाटीच नाही गेला पाहिजे कोणाच्या. आपल्या तिघाच्या वाटी गेलाच नाही पाहिजे ते. कसं तू ते तिकडेच पाय बा कोणाच्या वाटी जातं ते, पण आपल्या तिघाच्या वाटी गेलं नाही पाहिजे ते. बरं ठीक आहे ना, काढू ना मग काटा आपण त्याचा बरोबर. थांब ना तू जरासा, थांब मला विचार करते जरासा. तुला सांगतो मी कसं काय करायचं ते. बर कर मग तू विचार, मी करतो विचार.
सांगू मग त्याला कसं काय असते ते सांगू. काय रे महादेव, काय झालं रे बुवा? मला काय बोलावलं होतं इथं? अबे तुला काही माहिती आहे का नाही म्हटलं, खायला का लोक तुला मारता का तू असा मार खाता भाऊ एक दिवस पाहतो तू. अबे लोक तुला मारता भाऊ, तुला एक दिवस पाह ना तू आता. काय काय झालं बुवा? मी काय केलं बुवा आता? काय झालं का? कोण कोण मारते मला? कोण मारते? अबे मी ऐकलं म्हणून जमलं भाऊ काम ते, नाही तर भाऊ तुझ्या धिंगणा झाला असता. ते हे नाही का आपलं ते ढसकट ते काय रे नाव लक्ष ते तू अबा तू फिटोच्या मागा लागला ते. मला फिटवायच्या मागं लागलं म्हणजे काय करू राहिलं ते? काय करू राहिलं? अबे काय नाही करू राहिलं ते म्हण तू मला. भाऊ तू त्याला काही बोलला का त्याला? काही झालं का तुमच्या दोघांनी? काही भांडण झालं ते तुमच्या दोघांनी? अरे सगळं झालं त्या दुकानावर, झगडा होते ती माई. काय झालं? काय म्हणे ती मग? मी त्यांचा प्लॅन ऐकला मग त्यानं लय विचार करत जाते ना. मी तिथंच बसलो होतो रे. त्यांच्या मी गोष्ट ऐकल्या भाऊ, एक नंबर प्लॅन केला. तू गेला भाऊ आता 12च्या भावातनी. अबे तू गेला नाही बे आता. अबे काय गेला म्हणून राहिला का? सांग ना काय झालं, काय काय भिवून टाकू राहिला का माणसाला का तू? सांग ना काय काय प्लॅन काय केला त्यांना? आपण करू ना काय ना काय मग त्याचं उलट. सांग ना तू प्लॅन तर सांग मला काय झालं ते. अरे हो ना, मी तुला सगळं सांगतो ना. तू काटेशिंग घेतो बे पासून तर झेटपर्यंत ऐकलं म्या. कसं काय करतात ते, कसा त्यांचा प्लॅन आहे तिघा जणांचा. ते तुला मारते ना ते, आपण त्यांचा काटा काढू आता. थांब ना तुला सांगतो ना मी तुला सगळं. बर सांग मग. सांग काय झालं ते, काय ऐकलं तो ते सांग.